ॲडिशनल सीपी, डीएसपी, एसीपी आणि स्थानिक पोलीस स्टेशनला आमच्या नगरसेवकांच्या मिसिंगची कंप्लेंट दाखल करणार आहोत. दुसरीकडे पाहिलं तर ज्या पद्धतीने कालचं राजकारण पाहिलं की मनसेने सपोर्ट केला आहे, तुमचेही नगरसेवक उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलेले, नेमकं त्यावेळेला ज्या पद्धतीने मनसेची भूमिका आहे त्यावरती ठाकरेंनी काय खंत व्यक्त केली आहे काय नेमकं? बघा, आजच सकाळी मला वाटतं संजय राऊत साहेबांनी स्पष्ट केलं की जेव्हा राजसाहेबांच्या कानावरती ही गोष्ट घालण्यात आली तर त्यांनी देखील या सगळ्या प्रकाराला नाराजी व्यक्त केलेली आहे. शेवटीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ही एकत्र युतीमध्ये लढलेली आहे. त्याच्यामुळे स्थानिक लेवलला त्यांच्या नेत्यांनी अशा पद्धतीची कोणती कृती केली असेल तर त्यांचा पक्ष त्या पद्धतीने त्या गोष्टी त्यांच्या बघून घेतील. आपण म्हणताय की स्थानिक लेवलला युती होती, मात्र डोंबिवलीत अनेक ठिकाणी मनसे विरुद्ध ठाकरे गट अशी स्थिती होती, याबद्दल आपण काय सांगणार? नाही, डोंबिवलीमध्ये मनसे विरुद्ध ठाकरे असं कुठंच काय प्रकार झाला नाही. जो स्थानिक लेवलला ज्या पद्धतीने युती झाली, आम्ही त्याच पद्धतीने पत्र काढून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे एकत्र लढलो. कल्याण ताताम्याने जे तुमच्या पॅनलमध्ये निवडणूक होते त्या पॅनलमध्ये सुद्धा ठाकरे विरुद्ध मनसे अशी होती, डोंबिवली पश्चिमेत ठाकरे विरुद्ध मनसे अशी स्थिती होती, तरी तुम्ही सांगतात की तशी काय परिस्थिती नव्हती. असं आहे की युती जेव्हा डिक्लेअर झाली, युती डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा काही जागा वाटपाचं काही जो कार्यक्रम होता तो बाकी होता. मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणी 2-2 एबी फॉर्म राहिले गेले त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना थांबायच्या सूचना केल्या होत्या. काही लोक थांबण्यामध्ये यशस्वी झाले, काही काहींना थांबवण्यामध्ये आम्ही अयशस्वी झालो. आता तुमची काय भूमिका आहे? महानगरपालिकेमध्ये तुम्ही गट स्थापन केलं, नेमकं तुम्ही काय करणार आहात? एक लोकशाहीचा एक प्रमुख घटक असा असतं की ज्या वेळेला एखाद्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतात, ऑफिशियल गॅझेट झाल्यानंतर त्या नगरसेवकांचा एक गट स्थापन केला जातो. आम्ही ज्यांच्या ताब्यामध्ये हे आमचे नगरसेवक आहेत, आम्ही त्यांना देखील अप्रोच झालो. मग ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिंदे सेना असेल, या दोघांना सांगितलं की तुम्ही जे आमचे 2-4 नगरसेवक घेऊन गेलेले आहात ते नगरसेवक आमच्या ताब्यात द्या. आमच्या 11 लोकांचा गट स्थापन पहिले होऊ द्या, कारण का ही लोकशाहीची हत्या आहे. ज्या 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या लोकांना मतदान करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणारा मतदार होता, आणि अशा पद्धतीने त्यांना डांबून ठेवणं हे तर एक प्रकारचं क्राईम झालं. आणि त्याच्यामुळेच मला आजच्या माध्यमातून फक्त या सगळ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की ज्या 4 नगरसेवकांना तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवलेले त्यांना तुम्ही प्रसार माध्यमांच्या समोर आणा आणि त्यांची भूमिका स्पष्ट करा. भूमिका पाहिली तर ज्या पद्धतीने मनसेची भूमिका बाळा नांदगावकरांनी पण सांगितलं, त्या पद्धतीने मुंबईमध्ये देखील अशा प्रकारची एकत्र येणार असल्याचं सांगितलं जातं. तुमची उद्धव ठाकरेंनी यावर नाराजगी व्यक्त केली आणि तुमची काय भावना आहे? बघा, मी परत एकदा तेच सांगेल की संजय राऊत साहेबांनी आज मला वाटतं सकाळी स्पष्ट केलेलं आहे की राजसाहेबांची भूमिका आणि राजसाहेबांना याबद्दल काय वाटलं ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी या युतीबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. अशा कुठल्याही पद्धतीची युती ही शिंदे गटाबरोबर भविष्यात आम्ही करणार नाहीत, हे राऊत साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. भविष्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमचे सदस्य एकत्र आल्यानंतर जो वरिष्ठ निर्णय घेतील तो आपल्या सगळ्यांना कळवण्यात येईल. हो, आम्ही राजू पाटील साहेबांना देखील अप्रोच झालेलो आणि त्यांना देखील सांगितलेलं आहे की तुम्ही जे 2 नगरसेवक घेऊन गेलेले आहेत ते अगदीच मशाल या चिन्हावरती आणि आमच्या एबी फॉर्मवरती निवडून आलेले सदस्य आहेत, तर त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की तुम्ही ते आमच्या कल्पामध्ये आम्हाला परत द्या आणि पुढे ज्या पद्धतीने एकत्र निर्णय कसा घेता येईल त्याचा प्रयत्न करूया. थँक्यू. तर ठाकरेंचे अल्पेश भोईर यांनी जे कल्याणचे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे, त्यांनी 4 नगरसेवक डांबून ठेवण्यात आले असं म्हटलंय. आणि शिवसेना आणि मनसे असं काहीही नाही कल्याण डोंबिवलीमध्ये असं देखील त्यांनी सांगितलंय. ठाकरेंचे अल्पेश भोईर हे शिवसेनेचे कल्याणचे जिल्हा प्रमुख आहेत. आमचे नगरसेवक परत द्या असं